तासगाव नगर परिषद निवडणूक 2025 भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला। सांगली जिल्ह्यातील तासगाव नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला असून भारतीय जनता पक्षाने आपल्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात केला। तासगाव नगरीचे ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली। यानंतर भव्य प्रचार फेरी काढण्यात आली असून या फेरीला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। विशेषतः तासगावातील लाडक्या बहिणींनी प्रचार फेरीत सहभागी होत भाजपच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा दिल्याचे चित्र पाहायला मिळाले। या उत्साहवर्धक प्रचार फेरीनंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली प्रचार सभा पार पडली। सभेस प्रमुख मार्गदर्शन तासगाव नगर परिषद निवडणूक प्रभारी अनिल लोंढे, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनंजय शिंदे, भाजप तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील भैया पाटील, तालुका सरचिटणीस प्रशांत कुलकर्णी, शिवसेना शिंदेगड तासगाव तालुका अध्यक्ष संजय चव्हाण, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहराध्यक्ष शिवाजीराव गुळवे तसेच भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती। आगामी निवडणुकीत विकासाभिमुख भूमिकेसह तासगावकरांना नवा पर्याय देण्याचा विश्वास भाजप तालुका अध्यक्ष स्वप्नील भैया पाटील यांनी व्यक्त केला। याबरोबरच भारतीय जनता पार्टीचे पॅनल हे धन दांडग्यांचे नसून गोरगरीब जनतेचे आहे। बोलताना पाटील म्हणाले, केपी महाराष्ट्र प्राईम न्यूज साठी मुख्य संपादक प्रशांत आठवले। आज भारतीय जनता पक्षाच्या तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे पॅनेल आपण भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तासगाव शहरामध्ये उभा केलेला आहे, त्या पॅनेलच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं आज इथं श्री गणरायाच्या चरणी आशीर्वाद घेऊन आपण या प्रचाराचा शुभारंभ आज इथं करत आहोत। भारतीय जनता पक्षाच्या सर्वच 24 नगरसेवक पदासाठीचे उमेदवार आणि 1 नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार अशा पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने करत आहोत। या कार्यक्रमानंतर थोड्याच वेळात जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये एक छोटीशी बैठक या कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची आम्ही आयोजित केलेली आहे। भारतीय जनता पक्ष या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या तासगाव शहराला विकासाच्या एका दिशेने घेऊन जाण्याच्या दृष्टीनं आमचे सगळे उमेदवार प्रयत्न करतील याची मला 100% खात्री आहे। तासगाव शहरामध्ये जे सर्वसामान्य लोकांना, समाजाच्या विविध घटकातील लोकांना एकत्र घेऊन आम्ही हे युवा वर्गाचं जे पॅनेल उभा केलेलं आहे, निश्चितपणे तासगावतील जनतेनं तासगावच्या जनतेसाठी तासगावकरांचं स्वतःचं असं पॅनेल आज इथं उभा राहत आहे। तासगाव शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याच्या सरकारच्या मार्फत तासगाव शहरामध्ये जर नगरपालिकेची सत्ता आमच्या ताब्यामध्ये आली तर निश्चितपणे कोट्यावधी रुपयाचा विकास निधी आम्ही इथं तासगावला खेचून आणू शकतो आणि तासगाव शहराचे जे राहिलेली कामं असतील, काही गोष्टी असतील, त्या गोष्टींच्यासाठी निश्चितपणे भारतीय जनता पक्ष सक्षमपणे पर्याय म्हणून उभं राहत आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं इथल्या विकास कामाला लागेल तेवढा निधी देण्याचं आश्वासन आणि वचन आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेलं आहे। मला खात्री आहे महाराष्ट्रात कुठेही नसेल असं या विविध समाजातील, वेगवेगळ्या समाजातील घटकांना आणि युवकांना एकत्र करून आपण हे पॅनेल उभा केलेलं आहे। अनेक वेगवेगळ्या समाजाचे लोक आणि स्थानिक लोकल जे गोरगरीब आणि सर्वसामान्य उमेदवार आहेत हे घेऊन आम्ही पुढे जात आहोत। कुठलाही प्रस्थापित नेता या पॅनेलमध्ये नाही, कुठलाही प्रस्थापित उमेदवार इथं नाही। ज्या पद्धतीनं विरोधकांनी पैसे बघून उमेदवारी दिलेत, पैशाच्या जोरावर या तासगाव शहरातील मतदार आम्ही विकत घेऊ अशा भ्रमामध्ये विरोधक इथं आपल्याला उमेदवार देतात, एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागामध्ये उमेदवार उभे करतात। यामागे त्यांचा हेतू आहे की आम्ही पैशाच्या जीवावर हे मतदार विकत घेऊ अशी त्यांची भावना झालेली आहे। परंतु ही भावना मोडून टाकायचं काम येणाऱ्या निवडणुकीमध्ये तासगावची जनता करेल याची मला खात्री वाटते। तासगावची निवडणूक कुठल्या पैसेवाल्याच्या हातात आता राहिलेली नाही, ही निवडणूक सामान्य घरातल्या पोरांच्या आणि युवकांच्या हातात राहिलेली आहे।
आणि निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या 3 तारखेला निकाला दिवशी तासगावमध्ये परिवर्तन झालेलं दिसेल याची मला खात्री आहे। भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्तानं मी सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलमधील सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो। तासगाव शहरातील मतदारांना कळकळीत आवाहन करतो की या निवडणुकीमध्ये धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य लोकांची, गोरगरीब लोकांची आणि त्यांच्या सामान्य युवकांची ही लढाई आहे। या निवडणुकीमध्ये या युवकांच्या जे भविष्यामध्ये तासगावचं राजकारण बदलू पाहत आहेत, जे भविष्यामध्ये तासगावच्या विकासाची दिशा बदलू पाहत आहेत, अशा युवकांच्या पाठीमागं या तासगावच्या शहरातील जनतेने आणि मतदारांनी उभं राहावं अशी सर्वांना नम्र विनंती करतो आणि थांबतो।